नमस्कार, मी कोमल. तर आज आपण बघणार आहोत कांद्याची पात कशी बनवायची. मी शेंगदाण्याच्या कुटाची कांद्याची पात आज बनवणार आहे. शेंगदाण्याचं कूट टाकून सुद्धा पात छान बनते. तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कांद्याची पात स्वच्छ पाण्याने धुवून ती व्यवस्थित अशी झाडून वगैरे घेतली, म्हणजे त्याच्यावरचं पाणी सगळं काढून घेतलेलं आहे. म्हणजे भाजी ज्यावेळेस आपण कांद्याची पातीची बनवतोय त्यावेळेस खूप जास्त अशी मऊसर होत नाही किंवा पाणी सुटल्यासारखं होत नाही. त्यासाठी मी अगोदर पात धुवून घेतलेली आहे, नंतर त्याच्यावरचं पाणी सगळं झाडून वगैरे घेऊन नंतर पात कट केलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी कांद्याची पात बनवण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहे. तर कढई गरम झालेली आहे. कढईमध्ये तेल टाकून घेते. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. अगदी झटपट तयार होते ही कांद्याची पात, पण खायला सुद्धा तितकीच छान लागते. मी मिक्सरला हिरवी मिरची सुद्धा बारीक करून घेतलेली आहे. तर हिरवी मिरची बारीक करून टाकली तरी चालते किंवा कट करून जरी टाकले तरी चालते, पण मी आज मिक्सरला बारीक केलेली आहे हिरवी मिरची. तर तेल गरम झालेलं आहे. तर मी सुरुवातीला मोहरी टाकून घेते. मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची आहे. आता मी जिरे टाकून घेते. लसूण टाकून घेणार आहे आणि मिक्सरला बारीक केलेली हिरवी मिरची ती सुद्धा मी कढईमध्ये टाकून घेते. तर हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त टाका. जास्त तिखट आवडत असेल तर मिरचीचं प्रमाण जास्त वाढवलं तरी चालतं, किंवा कमी आवडत असेल तर थोड्याशाच मिरच्या टाकायच्या. तर हे बघा, मी मिरची टाकलेली आहे तेलामध्ये आणि ती व्यवस्थित भाजून घेते सुरुवातीला. हिरवी मिरची मिक्सरला बारीक करून टाकल्यामुळे कांद्याच्या पातीला छान अशी तिखट अशी टेस्ट येते. तर हे बघा, हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे व्यवस्थित मी. आता कांद्याची पात जी चिरून घेतलेली आहे ती टाकून घेते. तर गॅस मीडियमच आहे, खूप जास्त फास्ट वगैरे नाही, नाहीतर हिरवी मिरची करपेल, त्यासाठी गॅस मी बारीकच ठेवलेला आहे. तर कांद्याची पात मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. तर सुरुवातीला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि नंतरच बाकीचे मसाले वगैरे आपण टाकणार आहोत. तर आता ही पात जी आहे ती अगदी कढई भरल्यासारखी दिसतीये, पण जसजशी ती वाफेवरती शिजते तसतशी ती कमी होत जाते. तर व्यवस्थित मिक्स करून घेते मी आणि 1-2-3 मिनिटे मी अशीच याला शिजवून घेणार आहे पातीला सुरुवातीला, म्हणजे वाफेवरती शिजवून घेणार आहे. तर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे कढईवरती आणि 2-3 मिनिटे मी वाफेवरतीच सुरुवातीला कांद्याची पात शिजवून घेणार आहे. तर हे बघा, मी 2-3 मिनिटे कांद्याची पात शिजवून घेतलेली आहे वाफेवरती. आता मी याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचं कूट टाकणार आहे 2 चमचे. अगदी थोडीशी हळद टाकणार आहे मी आणि व्यवस्थित मिक्स करून घेते. तर सुरुवातीला ज्यावेळेस आपण कांद्याची पात कढईमध्ये टाकली त्यावेळेस कढई अगदी भरलेली दिसत होती, पण जसजशी ती शिजते तसतशी कमी होत जाते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकल्यानंतर पात छान अशी शिजते, म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटतं. तर मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी परत एकदा व्यवस्थित ही पात मिक्स करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून
ही पात परत 3-4 मिनिटे शिजवून घेणार आहे। तर 3-4 मिनिटे ही कांद्याची पात मी झाकण ठेवून शिजवून घेतलेली आहे। तर पात सुद्धा व्यवस्थित शिजत आलेली आहे, हे बघा। आता मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहे। कूट टाकलेलं आहे आणि परत एकदा व्यवस्थित ही पात मी मिक्स करून घेते। आणि कूट टाकल्यानंतर परत एकदा 2-3 मिनिटं मी ही पात वाफेवरतीच शिजवून घेते। तयार आहे कांद्याची पात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं कांद्याची पात एकदा नक्की बनवून बघा। आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा।